खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। आसपास की दुनिया किन नियमों पर चलती है, इसके कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है। रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज। सूझबूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए, छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाएं। चारा खाकर गोबर बनता गोबर का फिर खाद, जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद। ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। सूक्ष्म जीव हो या सागर की महाकायसी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल। जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर बढ़ें। इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार। काय प्रोसेस केली तुम्ही? एक आर्मीचर घेतला, एक पेनाची कांडी घेतली, ती मोटर आर्मीचर फिट केली. हे प्रोसिजर काय झाली सांगतील का? कशामुळे बॅट कशामुळे एंटर झाली? जाऊ बॅटरी चार्ज संध्याकाळी लाईट गेला. रॉकेलमध्ये पण मीठ टाकलं, पाण्यामध्ये मीठ टाकलं विरघळलं आणि रॉकेल टाकलं का? कारण रॉकेल हे नॉन पोलर सॉल्व्हेंट आहे आणि नॉन पोलर सॉल्व्हेंट एकमेकापासून दूर जातात ना, आणि साल्ट पोलर सॉल्व्हेंट आहे त्यामुळे ते पाण्यात अट्रॅक्ट होतात. बरं, त्यामुळे ती पाण्यात विरघळते. आणि केरोसिन नॉन पोलर असल्यामुळे त्यात नाही विरघळत. ओके, थँक्यू. ती बनली की घड्याळ कसं ते टायमिंग झालं की ते अलार्म वाजतो, तसं ह्याचा अलार्म वाजला. आवाज थोडासा मोठा करा. सांगितलं त्याचं ते पाणी भरलं की आवाज नाही जर ऑन करून ठेवायचं. दादा ही बघा आता दाखव. थोडा ठेवायला
जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत वाजत राहणार. तुमची टाकी भरलेली आहे, बंद करा. पाणी वाहून जाते वर टाक्या येते, त्या टाक्या भरल्या जातात. आपल्या शाळेत वरच्या टाक्या भरून पाणी खाली होणार नाही ना काय. My name is Apuran Amajado. The benefits of are it is eco-friendly, it is chemical free, and it keeps mosquitoes away from us. It improve the concentration of study and meditation, and reduce tension and purifies the air. My name is Dhanushri Bharat. We use the materials: powder, shell powder, dry rose powder, marigold powder, attar, and kapoor. माझ्या शाळेचे नाव रत्नद्रे इंग्लिश मीडियम स्कूल मांडवे. माझ्या क्लास टीचरचे नाव शेंडे मिस. प्रोजेक्टचे नाव इलेक्ट्रिसिटी. साहित्य बल्ब, फॅन, बटन, बॅटरी, छापडी. फायदा पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. ऊर्जेद्वारे चालणारा फॅन. याचे साहित्य फॅन, मोटर, बटन, बॅटरी, सोलर प्लेट. याचे कारण ही आहे सोलर प्लेट. याच्यावरती ऊन पडले, ही आहे सोलर प्लेट. याच्यावरती ऊन पडले की याच्यामध्ये ऊर्जा तयार होते, त्यालाच म्हणतात सौर ऊर्जा. ती ऊर्जा आपण इलेक्ट्रॉनिक बॅटरीमध्ये कन्वर्ट केली आणि ती कन्वर्ट केलेली ऊर्जा आपण या बॅटरीमध्ये साठवून घरातील फॅन व इत्यादी वस्तू चालवल्या. फायदे ही आहे सौर ऊर्जेद्वारे चालणारा फॅन. याचे साहित्य फॅन, मोटर, बटन, बॅटरी आणि सोलर प्लेट. याचे कारण ही आहे सोलर प्लेट. याच्यावरती ऊन पडले की याच्यामध्ये ऊर्जा तयार होते, त्यालाच म्हणतात सौर ऊर्जा. हीच ऊर्जा आपण इलेक्ट्रॉनिक बॅटरीमध्ये कन्वर्ट केली आणि ती कन्वर्ट केलेली ऊर्जा आपण या बॅटरीमध्ये साठवून घरातील फॅन व इत्यादी वस्तू चालवल्या. याचे फायदे ही एकदा घेतली की पुन्हा घ्यावी लागणार नाही. कमी खर्च इत्यादी वस्तूंसाठी वापरता येईल. कमी खर्च, लाईट बिल जास्त भरावे लागणार नाही. पैशांची बचत. एक प्रयोग केला आहे. प्रयोगाचे नाव गोबर गॅस आहे. गोबर गॅस तयार करण्यासाठी आम्ही एक बकेट घेतलं.
त्या बकेटाला 3 पाईप जॉईन केल्या, एक पाईप शेणाची आणि पाण्याची स्लरी आटवण्यासाठी एक पाईप जॉईन केले, एक पाईप गॅस पेटवण्यासाठी एक पाईप काढली आणि एक पाईप वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी. त्या वेस्ट मटेरियलचा उपयोग आपण शेताला सुद्धा करू शकतो. बायोगॅसपासून मिथेन गॅसची निर्मिती होते आणि यापासून बेस्ट बायो फर्टिलायझर तयार होते आणि ते शेतीसाठी उत्तम प्रतीचे खत म्हणून वापरले जाते. आणि यासाठी सरकार शेतकऱ्यांना बायोगॅस तयार करण्यासाठी सबसिडी देत आहे आणि यामुळे आरोग्याला धोका होत नाही आणि प्रदूषण होत नाही. गोबर गॅस स्वयंपाक करण्यासाठी वापरला जातो. गोबर गॅस हा या ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये सुद्धा करू शकतो. त्यानंतर विद्युत ऊर्जेवरती वेगवेगळी उपकरणे सुद्धा चालवू शकतो. गोबर गॅसचा एकही प्रदूषण नाही, वायू प्रदूषण, जल प्रदूषण एकही होत नाही. यापासून फायदे भरपूर आहेत. गोबर गॅसपासून म्हणजे गोबर गॅसमुळे पैशांची बचत होऊ शकते. गोबर गॅसमुळे पैशांची बचत होते आणि कॅन्सरचे प्रमाण कमी होते. थँक्यू. My name is Anika Sandeep Shah. I am studying in 1st standard. My class teacher name is Miss. My project name is traffic signal. Traffic signal are like there are control flow of traffic on road. First one is red. Red color says stop and stop. This is danger ahead. Second one is yellow. Yellow color says wait and wait. Third one is green. Green color says go away slowly. These 3 colors are very important for everyone. We should always traffic rules to avoid the accident. Thank you. My name is Shreya Nitin Raut. I am studying in 6th standard. My class teacher name is John Jamis. Project name is solar panel. Solar energy falling on the solar disk after battery charging sunlight, electricity produced and turn on the bulb. जेव्हा सूर्यप्रकाश ज्योती पडतो तेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब करून बल्ब चालू होतो. थँक यू. आवाज जरा मोठे काय माझे नाव प्रथमेश सोमनाथ वाघमोडे. शाळेचे नाव रत्नत्रय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे. प्रयोगाचे नाव मिनी साऊंड सिस्टीम. उपयोग याच्याद्वारे आपण स्पर्धा जिंकू शकतो. आपल्याला नोकरी नसेल तरी आपण मिनी साऊंड सिस्टीम विकू शकतो. आपण ही बर्थडे पार्टीसाठी व किटी पार्टीसाठी हे उपयोगी येऊ शकते. साहित्य पुठ्ठा, वायर, मोटार, बॅटरी एवढंच आहे. जे आणि आता ही सांगा काय प्रोसेस. जे आता आपण ह्याचे 2 हे केले, परत इथे 2 टॉप लावलेत म्हणजे एकूण 4. ह्याचा एक बॉक्स आणि ह्याचा एक बॉक्स करून इथे बेस लावलेत आणि इथे बॅटरी ह्याचे कनेक्शन इथं दिलेले आहेत सगळ्या बॅटरीला आणि इथे ती जोडलेली आहे ह्याच्यावर. प्ले कर बाबू. चालतंय का हे तुम्ही स्वतः कनेक्शन केलेत का? करा प्ले. कशापासून बनवलं तुम्ही? काय काय घेतलं? ड्राय रोज पावडर, ड्राय मार्बल पावडर, ड्राय कोकोनट शेक पावडर, काय फायदा काय?
It improves concentration while we are doing study and meditation, and it creates peaceful environment, purifies the air, and this is eco-friendly. तुम्ही अभ्यास वापरता काय? होता हे स्वतः तुमचं आयुष्यात नंबर होता का तुमचा पहिला? हा? स्वच्छतेचे महत्त्व. कृती: एका डिशमध्ये पाणी घेतल्यानंतर त्याच्यावर चेहऱ्याला लावणारी पावडर टाकणे. पावडर म्हणजेच आपण इकडे तिकडे हात लावतो ते आपल्या हातावरील जंतू. जर आपण नुसत्या पाण्याने हात धुतले तर आपल्या हातावरील जंतू जात नाही, आणि जर साबण लावून धुतलं तर आपल्या हातावरील जंतू जातात, म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. नेहमीच अनुष्का विजय वाघमोडे. माय नेम इज सोहानी महेंद्र कापसे. माय नेम इज सानिका गणेश जुलकर. माय स्कूल नेम इज रत्नात्रय विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मांडवे. आय एम स्टडी इन 6th सेमी क्लास. आय एम स्टडी इन 6th सेमी क्लास. माय क्लास टीचर नेम इज किसरे मिस. प्रयोगाचे नाव: हळदीपासून कुंकू तयार करणे. साहित्य: हळद, पाणी, चमचा, वाटी, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कृती: एका वाटीमध्ये हळद घेतली, खायची हळद, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकले. ही खायची हळद आहे का? हां. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुना टाकण्याचा आपण. कुंकू तयार झाले. हे जर आपण थोड्या वेळ उन्हात वाळत घातलं की मग जसं आपलं रेडीमेड कुंकू असतं तसं तयार होतं. ह्याचा उपयोग आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रम असतात, त्यामध्ये आपल्याकडचे कुंकू संपले तर आपण हा छोटा प्रयोग करू शकतो. आणि विकतचे जे हळदी कुंकू असते त्याच्यात बऱ्याच प्रकारचे केमिकल्स असतात आणि ते आपल्या त्वचेसाठी चांगले नसतात. मग आपण हे कुंकू जर घरी बनवलेलं जर लावलं तर आपल्या त्वचेला काही सुद्धा होऊ शकत नाही. प्रयोगाचं नाव: टिंक तयार करणे. माझं नाव वसुंधरा सोमनाथ वाघमोडे. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: 2 ग्लास, 2 चमचे, रॉकेट आणि थर्माकोल. माझे नाव काजल शामराव नरोटे. मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे. फर्स्ट आपण एका ग्लासमध्ये थोडंसं पेट्रोल घ्यायचं आहे. काय? पेट्रोल. त्यामुळे थोडंसं आपण थर्माकोल टाकायचं. म्हणजे थर्माकोल आणि पेट्रोल पासून डिंक. हां. हा ग्लू तयार झाला. चिटकतंय का? हो. दाखव बरं चिटकून. हे वाळल्यानंतर चिटकलं. ओके, गुड. माझे नाव आदित्य अमित कुमार करणे. ह्याचा यूज जसं आपण डिंक फेविकॉलचा चिटकवतो तसं हा आपण एका प्रकारचा ग्लू आपण चिटकवू शकतो. जसं ह्याच्यापासून आपण बिझनेस करू शकतो. माय नेम इज अक्षता निलेश गांधी. ॲज अ रिझन, कारण पेट्रोलमध्ये हायड्रोकार्बन्स असतात आणि थर्माकोलमध्ये पण हायड्रोकार्बन असतात, त्यामुळे ते दोन्ही सबस्टन्स मिक्स होऊन एक सबस्टन्स तयार होतो. फक्त डिझॉल्व होतो का नवीन तयार होतं? नवीन तयार होतो. थँक्यू. काजल शामराव नरोटे. माय स्कूल नेम इज रत्नात्रय विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मांडवे. आय एम स्टडी इन 6th सेमी क्लास. आमच्या एक्सपेरिमेंटचे नाव सोल्युबिलिटी म्हणजेच विद्राव्यता. मटेरियल्स: ह्या प्रोजेक्टसाठी लागणारे साहित्य: 2 ग्लास, 1 चमचा, मीठ आणि पाणी आणि रॉकेट.
रॉकेल प्रोसेस 2 ग्लास घेतले, एका ग्लासमध्ये पाणी ओतलं, हे काय पाणी, आणि एका ग्लासमध्ये रॉकेल ओतलं. आणि मीठ टाकलं 2 ग्लासमध्ये, आणि जे पाण्यामध्ये मीठ आहे ते लगेच विरघळलं, आणि जे रॉकेलमध्ये मीठ आहे ते विरघळलं नाही. म्हणजे पाण्यातलं मीठ लगेच विरघळलं आणि रॉकेलमधलं विरघळलं. तसं काय झालं? कारण की रॉकेल हे नॉन पोलर सॉल्व्हंट आहे, आणि नॉन पोलर सॉल्व्हंट एकमेकापासून दूर जातात, आणि साल्ट हे पोलर सॉल्व्हंट आहे, त्यामुळे ते पाण्यात विरघळले. थँक्यू. मी आता साऊंड सिस्टीममध्ये शिकत आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव मिनी साऊंड सिस्टीम मेड फॉर वेस्ट मटेरियल. माझे नाव वन दत्तात्रय शिंदे. माझ्या शाळेचे नाव रत्नात्रय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे. आमच्या प्रोजेक्टसाठी लागलेले साहित्य: पुट्टा, वायर, बॅटरी, मशन, साऊंड आणि गम चिटकाव. माझे नाव राजवर्धन महेश भोसले. या प्रयोगापासून आपल्याला उपयोग: आपण यापासून बिझनेस टाकू शकतो. आपण हा प्रयोग भाड्याने देऊ शकतो व एंटरटेनमेंटसाठीही वापरू शकतो. माझे नाव विठ्ठल करते. कृती: आपण पहिल्यांदा पुठ्ठा घेतला आणि त्या पुठ्ठ्याचे 4 बॉक्स बनवले. त्या बॉक्सला साऊंडच्या मापाचे छिद्र पाडून त्यात साऊंड बसवला, आणि साऊंडला जोडलेली वायर बॉक्सच्या मागे एक छिद्र पाडून त्यातून बाहेर काढली, आणि ती वायर टेपला जोडली, आणि टेपची वायर बॅटरीला जोडली. मग त्यानंतर सुरू होतं. दाखवा, चालू करून दाखवा. नमन भक्त हनुमान को, नमन भक्त हनुमान को. हे सर्व तुम्ही स्वतः बनवले का? हे कनेक्शन वगैरे तुम्ही केलेत का स्वतः? हो. माझे नाव माझे तानाय सलगुडे आहे. माझ्या शाळेचे नाव रत्नात्रय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे आहे. मी इयत्ता 6वी सेमीमध्ये शिकत आहे. माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव आहे किसवे. साहित्य: छापडी, बॉटल, नळी, डिंक इत्यादी. कृती: छापडी मापाने कट करून घेणे, डिंकाने चिटकवणे, नंतर बाटलीला नळी बसवणे. उपयोग: स्वच्छ व गार पाणी ठेवण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो. काय केलंय सांगा? काय झालंय? वॉटर जार जर आपण हे टोपण खोललंय तर याच्यामध्ये हवा जाते, आणि हे टोपण बंद केलं, हवा जाण्याने पाणी बाहेर येतं, आणि टोपण बंद केलं की हवा नसल्यामुळे ते बंद होतं. याचा फायदा काय झाला? जर उन्हामध्ये आपण उन्हामधून आलो असेल तर आपल्याला गार, फ्रीजमध्ये लाईट नसेल, पाणी नसेल तर आपण याचा गार पाण्याचा उपयोग करू शकतो. माझ्या शाळेचे नाव रत्नात्रय विद्यालय मांडवे व कन्या मांडवे. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव जगताप सर. मी तुम्हाला माझ्या प्रयोगाबद्दल सांगणार आहे की तंबाखूमुळे व तंबाखूमध्ये असलेल्या धुरात, कार्बन डायऑक्साईड, निकोटीन, ट्रायऑक्साईड आणि नायट्रोजन हे असतात. याच्यामुळे आपल्याला आपल्या याच्यामुळे आपल्या DNA ला बाधा पोचवून त्याची संख्या कमी होते व त्याच्यात बदल घडून येतात. याच्यामुळे आपल्याला अनेक आजारही होतात, इत्यादी कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात आणि फुफ्फुसांचे आजार. हे काय केलंय तुम्ही? हे आम्ही लोकांना सांगण्यासाठी केले. सिगरेट आहे, याच्यातून आम्ही ओढलं की हे दूर खाली येणार, आणि एक कापूस काळा पडला, तुम्हाला दिसत असेल. कशामुळे काळा पडला? म्हणजे आपले फुफ्फुसे, आपल्या फुफ्फुसांना काय होते हे आम्ही ह्या प्रोजेक्टद्वारे सांगणार आहोत.
हे ओढल्यानंतर तुम्ही बघत आहात की ह्या सिगरेटचा धुरा आत जाऊन कापूस काळा पडत आहे. कशामुळे पडला कापूस काळा? सिगरेटच्या धुरामुळे. त्यात काय असते धुरामध्ये? धुरामध्ये निकोटीन हा असा एक पदार्थ असतो. त्याच्यामुळे आपले तो पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो. माझे नाव आहे सोमन. माझ्या शाळेचे नाव आहे रंगात्र इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज. माझ्या प्रयोगाचे नाव फायर फ्लो. मी आता तुम्हाला दाखवत आहे. माझे साहित्य एक मेणबत्ती व एक लिंबू. मी मेणबत्तीला पेटवून घेतले आहे. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते आपल्याला माहीत आहे, पण लिंबावरती एका प्रकारचे तेल असते. त्या तेलाचे नाव लिमोनिन आणि व्हायट्रिपोनिन तेल असते. कशावर? लिंबाच्या सालीवरती ऑइल असतं का? तेल. ती तेल आपलं सगळं तेल पीठ धरतं. जसं ह्याच्यावरचं पण तेल असं पीठ धरते. लिंबावरती पण तेल असतं. ते तेल पेट धरल्यानंतर असं म्हणजे फ्लो करतं. साल जरा मोठी घ्यायला पाहिजे ना. माझे नाव कृतिका हनुमंत सावंत. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रत्नत्रय विद्यालय ज्युनियर कॉलेज मांडे. माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव जगताप सर. प्रयोगाचे नाव सॅल्टी वॉटर अँड नॉर्मल वॉटर. लिंबू आणि मीठ सोडियम क्लोराईड. साध्या पाण्यामध्ये लिंबू बुडते कारण त्याची घनता लिंबाच्या घनतेपेक्षा कमी असते. मिठाच्या पाण्यात लिंबू तरंगते कारण त्याची घनता लिंबाच्या घनतेपेक्षा जास्त असते. काय झालंय? NaCl आणि सोडियम क्लोराईड आणि वॉटर मिळून कोणतीही रासायनिक क्रिया तयार होत नाही. फक्त त्याच्यामध्ये घनतेचा फरक निर्माण होतो. कशात? मिठाच्या पाण्यात सोडियम क्लोराईड वॉटरमध्ये. पिंक होतो, रेड होतो आणि ह्याच रेड बुडवल्यास ब्ल्यू होतो कारण की हे सायट्रिक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट. माझं नाव आम्ही आमच्या कॉलेजचं नाव आहे स्मोकिंग आता तर बाहेर असते त्या डब्यावर नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ट्रायऑक्साईड आणि निकोटीन असल्यामुळे ते आपल्या लंग्ससाठी आपल्या बॉडीसाठी हानिकारक असतात. आता कापूस जसा ब्लॅक पडला आहे त्याचे आपले लंग्स पण ब्लॅक पडतात. त्यामुळे आपल्या DNA बाधा होऊन त्याची संख्या कमी होते व त्याच्यामध्ये बदल घडून येतात. त्याच्यामुळे आपल्याला कर्करोग, पक्षाघात, हृदयविकार आणि फुफ्फुसांचे आजार होतात. व्हेरी गुड. फास्ट.
रुची निर्माण करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांना जेव्हा विज्ञान दिन साजरा करण्याची संकल्पना दिली तेव्हा त्यांनी ठरवले की विज्ञान दिवस हा डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्याशी निगडीत असावा. त्यामुळे त्यांनी 28 फेब्रुवारी हा दिवस निवडला. कारण या दिवशी डॉक्टर सी.व्ही. रमन यांना जगप्रसिद्ध नेचर या मासिकाला नोबेल पुरस्कार मिळाला. हा दिवस साजरा करण्याचा मूळ हेतू विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करते, तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील नवीन प्रयोगांना प्रेरणा देणे हा आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये किंवा विज्ञान संस्थाने तसेच प्रयोगशाळेत दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विविध उपक्रम राबवले जातात. अशा प्रकारे मोठा उत्साहात राष्ट्रीय दिवस हा आपल्या रत्नागिरी विद्यालयामध्ये साजरा होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अनंतलाल दादा यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यासाठी सर्वांमध्ये अनुमोदन देते. कार्यात येऊन केले मोठे मन, तुम्हीच आहात आमचे खरे धन, तुम्हीच आहात आमचे खरे धन, तुमच्या स्वागताचे आले हे क्षण, तुमच्या स्वागताचे आले हे क्षण. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतलाल जोशी सर आणि प्रमुख पाहुणे बाहुबली चंपेश्वरा सर यांच्या पहिल्यांदा अभिनंदन करून मला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विज्ञान प्रदर्शन शाळेतल्या मुलांनी फार छान केले. सर्वांनी चांगले चांगले उपक्रम सादर केले. सर्वांनी चांगले उपक्रम केले आणि ह्या कार्यक्रमात त्यांनी एक प्रकारचे हे मिळवून दिला, एक प्रकारचा आनंद सगळ्यांना मिळवून दिला. आता याच्यापेक्षा काय मला जास्त बोलता येणार नाही. थोडं बोलण्यामध्ये I am studying in 6th semi class. My class teacher name is Kiswenis. Today I am speak about National Science Day. We all know that National Science Day in India is celebrated on 28th February in every year. This day is celebrated to mark the discovery of Raman on 28th February. He is Good morning, everyone. Good morning, teacher. Yes, this is good. This voice is a Ratnatra English Medium School and Junior College at Mandwe. Welcome to all of you and respected guests, respected principals, vice chairmen, and teachers, and here is present parents and all my dear friends and all dear beautiful and sweet students. Today we are celebrating 28th February National Science Day. We celebrate this day to mark the discovery of Raman effect, discovery to Raman effect by the great Indian physicist Sir C.V. Raman. On 28th February 1928, Sir C.V. Raman announced his discovery. For his discovery, he was announced the Nobel Prize in Physics in 1930. Nobel Prize Physics in 1930. He was the first Indian and Asian to receive any Nobel Prize in the field of science. We celebrate this day to create the importance of science in our daily life. This day was reacted, C.V. Raman was reacted 1987. This day celebrated every year. We all of you, this day we celebrated respectfully 28th February to announced the C.V. Raman. So always keep this day to we all of you. Thank you. Indian Society संचलित
रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय कनेक्ट विद्यालय मांडवे आज जागतिक विज्ञान दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाची प्रमुख आदरणीय आमचे मार्गदर्शक बाहुली काका चंकेश्वरराव, माजी संचालक कृषी मार्केट कमिटी अकलूज संस्थेच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे संस्थापक आदरणीय अंदाज जोशी दादा, संस्थापक रत्नात्रय गुरुवार सराशिंगर, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर मकरंद पालवे, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमृत काका गांधी, त्या सायन्स लॅब ज्यांनी निर्मिती केली किंवा ज्यांच्या संकल्पनेनं किंवा मार्गदर्शनामध्ये सायन्स लॅब केली असे आमचे मित्र इंजिनियर सुरेश जोशी, संस्थेचे सहसचिव अभिजित जोशी, शंकर साखर कारखान्याचे संचालक रामदासजी करणे, बबन गोपडे, सरासरी माजी सरपंच सुरेश जाहीरजी, वैभव शहा, बाहुली काका, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे समन्वयक पाटील सर, मुख्याध्यापक वाघमोडे सर, सर्व शिक्षक आणि माझ्या लाडक्या बालमित्रांनो, गेली 10 वर्ष आपण सायन्स डे साजरा करतो आणि या सायन्स डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक वेगळी स्वतःची आकलन शकता किंवा एक वैचारिक शकता की वेगळं प्रयोग करून दाखवू आणि त्यातून काहीतरी वेगळं एक भविष्यामध्ये जगाचं शास्त्रज्ञ कशा पद्धतीने व्हावं या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. माझ्या बॅचचे आपण बघितलं की आपण गेल्या वर्षी रणजित गुरव जे आता आज अमेरिकेमध्ये सायंटिस्ट आहेत, या पहिल्या 100 सायन्समध्ये त्यांचं नाव आहे, ते आपल्या सर्वजनच आहेत. त्याचबरोबर आमचे क्लासमेट आहे अभि पठाण, ते गेली 15 वर्ष भारतासाठी शास्त्रज्ञ म्हणून करतात आणि असा शास्त्रज्ञ आपल्या विद्यार्थ्यातून एका विद्यार्थ्यातून किंवा आपल्या शाळेतून घडावा हा आमच्या शाळेचा किंवा आपला स्वतःचा म्हणजे मानस आहे किंवा आपले विद्यार्थी सुद्धा हे भविष्यामध्ये एखादा सायंटिस्ट व्हावा त्या दृष्टीतून आमचा हा छोटा प्रयत्न आहे. सदाशिवनगर सारख्या गावातून जर 2 माझ्या माहितीनं कदाचित जात असतील पण माझ्या मित्रां कंपनीमध्ये 2 जण चांगल्या लेवलला किंवा वरच्या लेवलला शास्त्रज्ञ असेच विद्यार्थी त्या आपल्या शाळेतून घरात एक शुभेच्छा देतो. त्यानंतर आज आपल्याकडे प्रयोगशाळा होती म्हणजे पण एक आपण एखाद्या हॉलमध्ये किंवा क्लासमध्ये घेत होतो पण आज अधिकृतपणे आदरणीय बाहुली काका, आदरणीय अमृत काका, आदरणीय दादा, डॉक्टर पालवे यांच्या माध्यमातून आज तुमच्यासाठी एक विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा सुरू केली. त्या प्रयोगशाळेमध्ये आता सध्या आपण कॉमनमध्ये केली फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स भविष्यामध्ये ह्या 3 वेगवेगळ्या आपण करणार आहे. पण आज काळाची गरज किंवा विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान व्हावं आणि त्यातून आकलन वाढवं त्यासाठी आपण प्रयोगशाळा सुरू केली. उद्यापासून ते तुम्हाला किंवा आजपासूनच तुम्हाला ते वापरायला तर शाळेमध्ये मिळेल आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचा मान देऊन आदरणीय काका, बाहुली काका, डॉक्टर मकरंद पालवे सर, अमृत काका सर्वजण उपस्थित राहिला त्यानंतर संस्थेतून त्यांचा आभारी आहे. आणि विज्ञानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोग केले काहींना मांडता आलं काहींना मांडता नाही आलं पण प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. तिथून पुढे प्रयोग करत असताना आपल्या शिक्षकांशी थोडी चर्चा करून त्याबद्दल डीप नॉलेज घेऊन किंवा आता फेसबुक युट्यूबला आपल्या सगळं नॉलेज आहे पण त्यातून ते न करता वेगळं काय करून आपला वेगळा ठसा समाजापुढे किंवा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा प्रयोग करावा. आता काही विद्यार्थ्यांचे कचरा घाण कशा पद्धतीने पानकाडी करायचं ते सुंदर केलं म्हणजे घरगुती कमी खर्चामध्ये एखाद्या बाहेरचे आपण बघितलं ड्रेनेज करायला 2,000 लागते तर हे कशा पद्धतीने 100-200 रुपये घरगुती आपण ड्रेनेज नष्ट करू शकतो. हा प्रयोग चांगला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चांगले केले. सगळ्यांचे तर कौतुक करणे म्हणजे शक्य नाही. काही विद्यार्थ्यांनी बाबा की ज्याच्या घरी शेती नाही त्यांनी बाबा घरगुती कोथिंबीर किंवा फळभाज्या नैसर्गिक कशाला हव्यात तर प्रयोग केला. त्यातून कशा पद्धतीने आपण एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श निर्माण करता येईल त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ज्या प्रयोग केले त्यांना माझं खूप कौतुक आणि असंच यापुढे ह्याच्यापेक्षा अतिशय चांगले प्रयोग करावे लागतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं छोटंसं म्हणून संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय जिंद. माननीय आनंदलाल दादा आणि अकलूजहून आलेले प्रमुख पाहुणे चंकेश्वर साहेब आणि त्यांचे गोरा साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, आज जागतिक विज्ञान दिवसानिमित्त मी सर्व समोर बसलेल्या मित्रांना शुभेच्छा देतो. विज्ञाननिष्ठ राहण्याचा संदेश रत्नात्रय एज्युकेशन सोसायटी तुम्हाला करते त्याचा मला खूप आनंद वाटतोय. या वास्तूत आणि या ठिकाणी आल्यानंतर एवढी मोठी वास्तू उभा केली आनंदलाल दादांकडे बघितल्यानंतरच असं दिसतंय की ते विज्ञानवादी आहेत. मी लहान असताना त्यांच्याकडून 10 पैसे तासाने सायकल न्यायचो, हा माझा पहिला परिचय. आणि त्यांनी एवढी मोठी वस्तू
उभा केली, वास्तू उभा केली, याचा खरं तर मला अभिमान वाटतो. आणि आज विज्ञान दिनानिमित्त मला बोलवले या ठिकाणी, त्याबद्दल मी पवन भैया, वीरकुमार भैया आणि आनंददादांचं आभार मानतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, परिकर, शौच आणि ब्रह्मचर्य, अहिंसेच्या मार्गाने दादांनी तुम्हाला विज्ञाननिष्ठ होण्याचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. त्यामधलं अपरिग्रह प्रपंच करत असताना जास्त संचय न करता ते समाजासाठी या वास्तूरूपी दान केलेलं आहे आणि विज्ञानाचं दालन आपल्यासाठी उभा केलेलं आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मांडवेसारख्या छोट्या गावामध्ये मूळचे दादा मला वाटतं मांडवेगावचे, पण त्यांची कर्मवीर सदाशिवनगर, पण काहीतरी आपण समाजाला देणं लागतो या त्यांच्या मनात असलेल्या भावनेतून त्यांनी वास्तू उभा केली आणि एवढं मोठं संकुल उभा केलं. मी रत्नताई परिवाराला पुन्हा एकदा सर्व शुभेच्छा देतो. आणि तुमची आज एक लॅब झाली, अशी सायन्सच्या फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री वेगवेगळ्या अत्याधुनिक लॅब होतील अशी शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद. All teachers and my dear students, this is the second time I am addressing to you. I am greeting you a warm, I will not say warm, but a cool in this sunny weather, a cool morning, good afternoon, sorry. Science Day. Science. A very own existence of this earth is science. The art, well, according to me, the art of learning, experiencing and doing things in our day-to-day life is science. Science Day is not limited to celebrating the success of scientist C.V. Raman, but to remembering the glory of each and every Indian who has contributed to the success of in this science and technology world. Here I want to tell you that Indians have contributed in different fields such as farming, information technology, space technology, medicine, and what in every field, and now we are getting a global recognition for the same. So this day is to get inspired. This day is to get inspired and to build the new era of modern India, which has its roots in deep, rich, ancient heritage, and guide the world towards sustainable development and bright future for the society. Thank you. सायन्स दिनानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय आनंदलाल काका, संस्थेचे सेक्रेटरी प्रमोद भाई, उपस्थित डॉक्टर पालवे, जोशी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र, सायन्स प्रदर्शन आज आपण पाहिलं, त्याचं उद्घाटन केलं. परंतु सायन्स प्रदर्शनाचा आपल्याला डेली जीवनात काय उपयोग होतो ते तुम्ही फक्त दाखवलं. हा जीवनात जर आपण उपयोग केला, आपल्या घरी उपयोग केला, तर त्याला आपल्याला फायदा होणार. जनकन कंचन राज सुख, जनकन कंचन राज सुख, सभी सुलभ कर ज्ञान, दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. पैसा, बंगला, गाडी, सोनं नाणं सगळं मिळतं, पण ज्ञान मिळतं ते शिक्षकाचं, त्या रत्नमंत्री विद्यालयाचं. असं ज्ञान जर तुम्ही घेतलं तर तुम्ही सुद्धा अब्दुल कलाम बनू शकाल. तुम्ही व्हाल का नाही सायंटिस्ट होऊ शकाल. मी माझं उदाहरण सांगतो. मला 6वी पर्यंत काही येत नव्हतं. 6वी पर्यंत मला 25 ते 75 हा विषय आला नाही.
7वीत गेल्यावर मला कर्मवीर गुरुजी होते, म्हणाले तुला काय येतंय, तुला तर काही येत नाही, तू मनानं अर्धा तास अभ्यास कर. आणि मी मनानं अर्धा तास अभ्यास करायला लागलो. 8वीत मला गुरुजींनी 7वीला शिकवलं होतं, शाळेत जायच्या अगोदर जे शिकवणार ते वाचून जायचं. 8वीत मी सरांचा मार खाल्ला, ते चुकलं म्हणून तरी मार खाल्ला नाही. हात वर करायचं आणि मग उत्तर द्यायचं, तर मी उत्तरच द्यायचो आणि त्यासाठी मार खाल्ला. इतकं मला फास्ट उत्तर असायचं. 8वी पासून मी गणितात पहिला नंबर कधी सोडला नाही. मला बोर्डात 150 पैकी 149 मार्क होते 10वीला. पण 6वीला काही नाही येणारा विद्यार्थी 10वीत बोर्डात 149 मार्क मिळू शकतो. मला गणित अप्रतिम आहे, घरचे खूप कौतुक करायचे की मला तुझं गणित इतकं कसं. पण मला 7वीत शिकवलं ते माझ्या डोक्यात राहिलं आणि ते आज मी ह्या तुम्ही शिकत आहे. तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदी तर राहिलं पाहिजे प्रत्येकानं. परंतु जे प्रयोग केले, आता टाकी साफ करायचा तो जर आपल्या घरी उपयोग लागला, दैनंदिन जीवनात आपल्याला हे उपयोग असतातच, तरीही ते उपयोगामध्ये तर तुम्ही यशस्वी होऊ शकाल. तुम्ही चांगले विद्यार्थी म्हणा. सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर जे असाध्य ते मन जावे. जिथं अवघड आहे, जिथं हे आहे, तिथे मी जाणारच ही भूमिका ठेवा, तर तुम्ही यशस्वी होणार आणि यशस्वी तुम्ही होऊ शकणार. ही गोष्ट प्रत्येकाला येत असते, प्रत्येकाजवळ ज्ञान आहे. थोडं संभाळणार अभ्यास करायला शिका, तुम्ही 100% यशस्वी होणार आहे आणि तुम्ही 100% चांगले मार्क मिळवून यशस्वी आनंदी जीवन जगणार आहे. अतिरेक करायला नाही, शेजारीची भांडायचं नाही, नाहीतर तुम्ही माझं काय केलं, मी तिथं काय केलं सारखं करत असेल. आपण ज्ञान कसं घ्यायचं ते आपण शिकलं पाहिजे आणि ते घेतलं तर हा वैज्ञानिक. आज आपण मोबाईल बघतो, अमेरिकेतला माणूस सुद्धा इथे बघू शकतो का, व्हिडिओ कॉल करू शकतो का. ही वैज्ञानिक प्रक्रिया झालेली आहे. आज माणूस चंद्रावर गेला, भारताने चंद्रयान सोडलं, हे कौतुक करण्यासाठी खूप अजून सुद्धा शोध लागणार आहे आणि लागत आहे. त्याचं तुम्ही अवलोकन करा, तुम्हाला जेवढे गरज असेल त्यावर तुम्ही कॅप्चर करा आणि तुम्ही यशस्वी आनंदी जीवन जगू शकाल. आज इथं मला हिमंतराने बोलवलं आणि त्याचे उद्घाटन केलं. तुमचं शाळेचं खूप चांगलं आहे, ग्राउंड चांगला आहे, तुमच्या सायन्स लॅब सुद्धा उभं केलेले, ती अप्रतिम उभे केलेले, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आनंदबाईंचं तर माझं मी 1980 सालापासून आनंदबाईंशी संपर्कात आहे आणि आनंदबाईंच्या संपर्कामुळं आज आम्ही इथं उभं आहे. मी मार्केटिंगमध्ये सुद्धा उभारलो तर आनंदबाईंनीच आम्हाला मदत केलेली. आणि जीवनात प्रत्येकाशी संपर्क राहायला पाहिजे. शाळेचं नाव खूप मोठं होणार आहे, हळूहळू डेव्हलप होणार आहे. तुम्ही जर नाव चांगलं काम कमवलं तर शाळा पुढं नाव कमवणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विज्ञान द्यायसाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माझे जीवलग मित्र बाहुली जयंतीकर, आमच्यावर अपार प्रेम करणारे माझे स्नेही मकरंद डॉक्टर साहेब, माझे मित्र अमृतभाई, रामदास कर्णे, बबन गोपी, ते ज्यांनी आपल्या विज्ञानासाठी प्रयोगशाळा बनवून दिली असे इंजिनियर जोशी साहेब, रत्नात्रयमध्ये विज्ञान डे साजरा करतो. मुलांच्या बुद्धीला चालना देणारा दिवस म्हणायला हरकत नाही. आपण त्यांचे गुण कशामध्ये आहेत ते जाणण्यासाठी आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, विज्ञान डे घेतो, बाजार डे घेतो. म्हणजे प्रत्येकाला आपला आपला व्यवसाय किंवा आपलं आपलं क्षेत्र निवडण्यासाठी जे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊन किंवा प्रयोग म्हणायला हरकत नाही. आपण सगळे प्रयोग करतो म्हणायला हरकत नाही.
आज विज्ञान डे मुलांनी केलेले कार्यक्रम बघितले. आज सौर ऊर्जेवरनं बनवणारी यंत्र, आज म्हणजे सौर ऊर्जा हा एक मोठाच माध्यम म्हणायला हरकत नाही, कारण हा माध्यम खर्चिक नाही, कमी खर्चाचा आहे. ह्या माध्यमातून सौर ऊर्जेतून आपण दिवे बनवू शकतो, बरेचसे वेगवेगळे प्रश्न बनवू शकतो, आकृत्या बनवू शकतो, प्रेक्षणीय गोष्टीचा म्हणजे त्याच्यामधलं बनवू शकतो सौर ऊर्जेतनं. आणि मुलांना हा प्रयोग करण्यासाठी आपण चॅनल दिला. आज बघितलं आपण चॅनल प्रसारण पण मुलांनी बनवलं, म्हणजे हा डॉक्टरी पेशासाठी सुद्धा एक वेगळा चांगला उपक्रम आहे. म्हणजे तो मुलगा कुठेतरी डॉक्टर होणारही नक्की समजायला हरकत नाही. म्हणजे त्याचे काय गुण आहे त्या कार्यक्रमाला बघता आले आणि त्याला प्रत्येक शिक्षकांनी त्याच मुलांचे कोणते गुण आहेत, कोणते सुप्त गुण आहेत त्याला बघून त्यांना चालना द्यावी, त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न करायला शिक्षकांनी काहीच हरकत नाही. आज आपण म्हणतो की शाळा शिकून मोठे शिकून कोण म्हणून डॉक्टर होईल, कोण म्हणतो मी वकील होईल, कोण म्हणतो मी इंजिनियर होईल, पण आज जगाला विज्ञानाची एवढं मोठं क्षेत्र आहे की आपण काही बनवू शकतो विज्ञानातनं आणि काही बनवू शकतो. तरी प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य करून ह्या रत्नत्रयचं कुठलाच तरी मोठा शास्त्रज्ञ, कुठला तरी मोठा वैज्ञानिक होऊन रत्नत्रयचं नाव मोठं करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसंतात येतो फुलांचा बहार, वसंतात येतो फुलांचा बहार, तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार, तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपल्या प्रशालेच्या सहशिक्षिका गवळे मॅडम यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. प्रथमतः आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत. ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्यात गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्यात गाठी. निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओल असावी हृदयामध्ये स्नेह असावा ओटी, ओल असावी हृदयामध्ये स्नेह असावा ओटी. समोर आपल्या उभी आहे आभार प्रदर्शनासाठी, समोर आपल्या उभी आहे आभार प्रदर्शनासाठी. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठावरील विराजमान सन्माननीय प्रमुख अतिथी तसेच उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे, आज मी या ठिकाणी आभार व्यक्त करण्याकरता आले. परंतु आभार हे परक्यांचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नाही. तरी पण एवढंच म्हणू इच्छिते, मातीच्या गोळ्याला देवी नवे रूप कुंभार, मातीच्या गोळ्याला देवी नवे रूप कुंभार. सहजपणाने जन्मा येईल नवा एक आकार, सहजपणाने जन्मा येईल नवा एक आकार. मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार, मार्ग सदा तुम्हाला दाखवतील तुमचे आजचे विचार. आपण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय अध्यक्ष, व्यासपीठावरील विराजमान सन्मानित अतिथी, प्रमुख पाहुणे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, समन्वयक, माजी सहकारी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व हा कार्यक्रम शांतचित्ताने ऐकून घेतलेल्या माझ्या लाडक्या विद्यार्थी बालमित्रांचे मी आभार व्यक्त करते व अध्यक्षांच्या बिनविरोध परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते. धन्यवाद.